श्री दक्षिण कालिका देवी मंदिरात आषाढी शाकंभरी महोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली असून देवीचे तब्बल 50 किलो वांगी, 10,000 लिंबे आणि 10 किलो डाळिंबासह विविध भाज्या, फळे तसंच रंगीबेरंगी फुलांनी आकर्षक सजावट करण्यात आली आहे। महाराष्ट्रात केवळ सोलापुरातील दक्षिणाकालिका मंदिरात साजरा होणारा दाक्षिणात्य शैलीचा अनोखा महोत्सव 15 ते 29 जुलै दरम्यान चालणार असून भाविकांची मोठी गर्दी होत आहे। या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। सोलापूरच्या श्री दक्षिणाकालिका देवी मंदिरात सुरू झालेल्या वाराही शाकंभरी महोत्सवात देवीचे अन्नपूर्णा स्वरूप भाविकांना पाहायला मिळत आहे। शाकंभरी देवी ही साक्षात अन्नपूर्णेचे रूप मानली जाते। देवीने पृथ्वीवरील सजीवांचे रक्षण करण्यासाठी भाज्या, फळे, धान्य आणि वनस्पती निर्माण केल्याची धार्मिक मान्यता आहे। त्यामुळे दरवर्षी आषाढ महिन्यात हा महोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो। यंदा देवीची 50 किलो वांगी, 10,000 लिंबे, 10 किलो डाळिंब, विविध भाज्या, फळे, झेंडू आणि गुलाबाच्या फुलांसह आकर्षक सजावट करण्यात आली आहे। मंदिर परिसरही रांगोळी आणि फुलांच्या सजावटीने उजळून निघाला आहे। महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी अभिषेक, अष्टोत्तर कलशपूजन, सहस्त्रनाम कुंकुमार्चन, प्रदोषकालीन पूजा आणि महाआरती अशा विविध धार्मिक विधी पार पडल्या आहेत। सुवासिनींनी कलश घेऊन मंदिर परिसरात प्रदक्षिणा घालत महोत्सवाची शोभा वाढवली। 16 ते 29 जुलै या कालावधीत दररोज पहाटे अभिषेक, महापूजा, शाकंभरी अलंकार, होम हवन, सायंकाळी सहस्त्रनाम कुंकुमार्चन, प्रदोषकालीन पूजा आणि महाआरती असे धार्मिक कार्यक्रम होणार आहेत। लिंगार न्यापी संस्था लिंगार समाज प्रचालित दक्षिणाकालिका देवस्थानम मंदिरामध्ये आषाढ मासामधील वाराही शाकंभरी नवरात्र प्रारंभ होत आहे। हा उत्सव आषाढ शुद्ध प्रतिपदा ते आषाढ शुद्ध पौर्णिमा गुरुपौर्णिमेपर्यंत असतो। 15 दिवस हा उत्सव असतो। या उत्सवामध्ये रोज देवीच्या मूर्तीवर देवीला विविध फळभाज्या, पालेभाज्यांनी अलंकार करतात। शाकंभरी देवीचा अनुग्रह व्हावा म्हणून हा उत्सव करतात। अति प्राचीन काळी 100 वर्षापर्यंत पाऊस पडला नाही, इतका दुष्काळ पडला, कुठल्याही प्राणीमात्रांना पाणी, अन्न मिळणं फार अवघड झालं। सगळ्या ऋषीमुनींनी जगदंबस्तुती केली। जगदंबास्तुती केल्यानंतर तिच्या शरीरातून सगळ्या फळभाज्या, पालेभाज्या प्रकट झाल्या आणि असंच वर्णन एक देवीचं पण आहे की त्या देवीला स्तुती केल्यानंतर तिला 100 नेत्र आले। 100 नेत्र म्हणजे शतक, अक्ष म्हणजे डोळे, शताक्षी। त्या 100 डोळ्यातून जे काही पाणी वाहलं तेच नद्या, नाल्या हे सगळे झाले आणि त्यातून सगळी भाजी उत्पन्न झाली। ह्या सृष्टीतील सगळ्या प्राणीमात्रांना भरपूर प्रमाणात अन्न, धान्य मिळावं म्हणून शाकंभरी उत्सव करतात। शाकंभरीं स्तवन् ध्यायन् जपन् संपूज्य नमन अक्षयमश्नुते शीघ्रम अन्नपानामृतं फलम। शाकंभरी देवीचं जो स्तवन करतो, पूजन करतो, नमस्कार करतो, काही सेवा करतो, त्याला कधीही अन्न पाणी कमी पडत नाही। अतिशीघ्र असं अन्न पाणी प्राप्त होतं आणि जे प्राप्त होणारं अन्न पाणी आहे ते अमृताप्रमाणे असतं आणि एवढंच नाही तर अक्षय होतं। अक्षय म्हणजे काय? ज्याचा कधीही क्षय होत नाही, कुठल्याही प्रकारे आपल्या जीवनातील दुःख राहत नाहीत, सगळं सुख होतं, देवीचा आशीर्वाद संपादन होतो म्हणून हा उत्सव करावा। 29 जुलै रोजी पौर्णिमेनिमित्त महोत्सवाची सांगता होणार असून त्या दिवशी विशेष पूर्णाभिषेक, शाकंभरी अलंकार, पालखी सोहळा, कुमारी पूजन, यज्ञ समारोप आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे। महाराष्ट्रात वैशिष्ट्यपूर्ण परंपरा जपणारा हा शाकंभरी महोत्सव सोलापूरच्या धार्मिक आणि सांस्कृतिक वैभवाची ओळख ठरत असून दररोज हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी मंदिरात हजेरी लावतात। आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे दररोज मंदिराच्या गाभाऱ्यात फळभाज्या, पालेभाज्याने सजवलं जातं आणि आज सजवलेला भाजीपाला उद्या काढून सर्व भक्तांना मोफत म्हणजे प्रसाद म्हणून आम्ही देतो। त्याप्रमाणे हे 15 दिवस हा कार्यक्रम आमचा चालू असतो आणि दररोज होम हवन आणि संध्याकाळी सहस्त्रनाम कुंकुमार्चना आणि नंतर आरती ह्याप्रमाणे दररोजचा हे कार्यक्रम आहे। आणि पौर्णिमेला हे शेवटचा दिवस असतो। त्या दिवशी गुरुपौर्णिमेच्या दिवशी पूर्णाहुती आणि कलशोद्वासना म्हणजे इथं कलश मांडणी केलेलं आहे त्याचं पूजा करून आम्ही कलश काढतो आणि नवरात्राची त्या दिवशी समाप्ती होते आणि संध्याकाळी पालखी मिरवणूक
आम्ही मंदिरातच पालखी काढतो, मंदिरावरती पालखी मिरवतो आणि संध्याकाळी शयनसेवा देवीला शयनसेवेवर आम्ही विश्रांती देतो आहे. त्याप्रमाणे ह्या कार्यक्रमाची सांगता होते.